नमस्कार. जनहित एक्सप्रेसमध्ये आपले सहर्ष स्वागत. पालकमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली 28 मार्च रोजी जनता दरबाराचे आयोजन. जिल्हाधिकारी गोविंद बोडके. वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली 28 मार्च रोजी सकाळी 9 वाजता जनता दरबाराचे आयोजन जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर येथे करण्यात येणार आहे. आयोजित करण्यात येणाऱ्या जनता दरबाराविषयी जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगरे, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे, उपजिल्हाधिकारी महेश सागर, रवींद्र राजपूत, तहसीलदार सचिन भालेराव उपस्थित होते. 28 मार्च रोजी जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय येथे सकाळी 9 वाजल्यापासून विविध विभागाच्या टेबलावर नागरिक आपले नाव नोंदणी करून आपल्या समस्या किंवा अडचणीचा निपटारा करू शकणार आहेत. नागरिकांनी आपले निवेदन 3 प्रतीमध्ये सादर करावे. नागरिकांनी लिखित स्वरूपात आपले प्रश्न नोंदवून घेण्यासाठी विविध विभागाच्या 20 टेबलांची व्यवस्था जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर येथे करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ 10 संगणक स्थापित करण्यात येणार असून सदर ठिकाणी जनता दरबारासाठी येणाऱ्या नागरिकांचे अर्ज नोंदणी करून टोकनचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावर 20 टेबल स्थापित करण्यात येणार आहे. सदर ठिकाणी नागरिकांच्या तक्रारी अर्जाचे निवारण करण्यासाठी संबंधित कार्यालयाचे कार्यालय प्रमुख उपस्थित राहणार आहेत. या दिवशी समाधान शिबिराचे आयोजन करण्यात येणार असून पात्र लाभार्थी यांना पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते समाधान पत्राचे वाटप करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी सांगितले. यापूर्वी 20 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या जनता दरबारामध्ये नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. या जनता दरबारामध्ये 759 अर्ज जिल्हा प्रशासनास प्राप्त झाले होते. यामध्ये सर्वाधिक 302 अर्ज महसूल विभागाचे होते, तर 457 अर्ज कार्यालयाचे अर्ज होते. 28 मार्च रोजी होणाऱ्या जनता दरबारामध्ये नागरिकांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून आपल्या समस्या किंवा प्रश्नांचा निपटारा करून घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी केले आहे. धन्यवाद.